जय श्रीराम मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये उज्जैनचं पूर्ण महाकालचं दर्शन पाहिलेलं आहे. तर आता आपण निघालेलो आहे चित्तोडगडला जाण्यासाठी. तिथे आहे श्रीकृष्ण म्हणजे सावल्या शेठ यांचं मंदिर आणि आपण ते पाहणार आहे राजस्थानमध्ये जाऊन. आणि जे मंडप आहे या गावामध्ये आहे. तर चला, आपला रेल्वेचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आपण 5 तासानंतर चित्तोडगडमध्ये जाणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा. भेटू चित्तोडगडमध्ये गेल्यावर. तर मित्रांनो, खूप वेळ ट्रेनमध्ये बसल्यावर आपण पोहोचलेलो आहे चित्तोडगडमध्ये आणि इथे याला पण आपल्याला पूर्ण रात्र झालेली आहे. आणि इथून आपण रूम वगैरे केली. हे तर लखारा पॅलेस वगैरे आहे चित्तोडगडमध्येच, म्हणजेच मंडप आहे या गावामध्ये. येथील रूम वगैरे येऊन पण पॉश होत्या, जे तुम्ही सध्या पाहू शकता. आणि येथे रूम पण 1000. मित्रांनो, सकाळी आंघोळ वगैरे करून आपण लागलेलो आहे दर्शनाच्या लाईनीमध्ये, म्हणजेच रांगेमध्ये. आणि आपण आलेलो आहे सावल्या शेठ या मंदिरामध्ये. आणि हे मंदिर पूर्ण म्हणजे 1000 ते 500 एकरामध्येच्या पूर्ण परिसरात हे मंदिर फैललेलं आहे. जसं आपलं शेगावचं गजानन महाराजचं मंदिर आहे मित्रांनो, तसंच हे पण मंदिर आहे. आणि फूल वगैरे घेऊन मी पण येऊन पोचलो इथं मंदिरामध्ये सावल्या शेठच्या. तर मित्रांनो, इकडे राजस्थानी मंदिर आहे चालू होतं, जे तुम्हाला सध्या दिसत आहे व्हिडिओमध्ये. मित्रांनो, राजस्थानी नृत्य पाहून मी निघालो पुढे जाण्यासाठी. आणि मंदिराचा परिसर खूप मोठा आहे मित्रांनो, कारण का मेन मंदिरापर्यंत जाण्यासाठी पण आपल्याला कमीत कमी अर्धा ते 1 घंटा लागते. आणि हे सावल्या शेठचं पहिलं गेट, आणि इथून पण पुढे जाण्यासाठी आणखी 2 गेट आहे. तसे मित्रांनो, मंदिर हे खूप सुंदर बांधलेलं आहे राजस्थानामधील. तुम्ही कधी ना कधी आल्यावर ते हे मंदिर पाहिलेलंच असणार मित्रांनो, सावल्या शेठ यांचे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये जे दिसत आहे मित्रांनो, या सावल्या शेठ मंदिर राजस्थान मंडप या गावामधील, जे तुम्ही सध्या व्हिडिओमध्ये पाहत आहे. मंदिर खूप सुंदर आहे मित्रांनो, श्रीकृष्ण महाराज यांचे, ज्यांना सावल्या शेठ असे पण म्हटलं आहे ते राजस्थानमध्ये. आणि तुम्ही मंदिरचा पूर्ण परिसर पाहू शकता मित्रांनो. खूप सुंदर असा परिसर आहे जे व्हिडिओमध्ये दिसत आहे मित्रांनो. तुम्हाला असे म्हटलं जाते की इथे जे सावल्या शेठला मागितले जाते ते सर्व मिळते. आणि इथे अनेक दूरदूरच्या राज्यातून मित्रांनो इथे लोक आलेले आहेत दर्शनासाठी. आणि मी पण मित्रांनो इथं 1000 किलोमीटरचा प्रवास करून महाराष्ट्रातून राजस्थानमध्ये आलेलो आहे. आणि इथून पण आपल्याला पुढे जायचं आहे, म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये. हे आहे गणपती महाराज यांचे मंदिर, जे मेन गेटवर आहे मित्रांनो. आणि त्या आतमध्ये सावल्या शेठ यांचं मंदिर आहे, जे तुम्हाला सध्या व्हिडिओमध्ये दिसत आहे मित्रांनो. या मंदिरामध्ये 1000 लोकांची रोज गर्दी असते. आणि रोज इथे दूरदूरून लोक इथे दर्शनासाठी येतात सावल्या शेठ महाराज यांच्या. आणि जे असं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे, ते व्हिडिओ शूटिंगचं तसे अलाउड नाही आहे, तरी पण लोक इथे व्हिडिओ शूटिंग काढतात. मी पण काढलेली आहे तुमच्यासाठी. आणि सावल्या शेठ महाराज यांचे पण आता थोड्याच वेळात दर्शन होणार आहे आपल्याला. मंदिराची रचना पाहू शकता मित्रांनो तुम्ही, कशी बांधलेली आहे. तर सोन्याचा पत्रा लागलेला आहे सावल्या शेठ महाराज यांच्या मंदिराला. तसेच मित्रांनो, गर्भगृहामध्ये सावल्या शेठ यांची मूर्ती आहे. आणि तेथून सर्व भाविक भक्त हे दर्शन घेत असतात, म्हणजे बाहेरून गर्भगृहाच्या. जे तुम्हाला व्हिडिओमध्ये सध्या दिसत आहे हे सावल्या शेठ, ज्यांची तुम्ही सध्या दर्शन घेत आहे मित्रांनो. सावल्या शेठ महाराज मंडप आहे या गावामध्ये. मित्रांनो, दर्शन झाल्यावर बाहेरच्या बाजूस, म्हणजेच मंदिराच्या बाहेरल्या बाजूने श्री महादेव महाराज यांचे, म्हणजे शंकर भोले यांचे मंदिर आहे. आणि त्याचबरोबर आई पार्वती आणि गणेश महाराज यांची मूर्ती पण आहे. तसेच शिवलिंग पण या मंदिरामध्ये आहे. आणि येथे आल्यावर यांचं दर्शन घेणे पण अति आवश्यक आहे मित्रांनो. यांचं दर्शन घेतल्याशिवाय आपल्याला सावल्या शेठ यांचं दर्शन हे पावत नाही असे म्हटले जाते मित्रांनो. महादेवाचं दर्शन घेऊन झाल्यावर आपण निघालेलो आहे मंदिराच्या बाहेरमध्ये. आणि तिथेच एक चिंचेचं वृक्ष आहे महादेवांच्या मंदिराच्या बाहेर. आणि त्या वृक्षाखाली प्राचीन देवी देवतांच्या यांच्या मूर्त्यांचं दर्शन घेऊन आपण आता थोड्याच वेळात निघणार आहे मंदिराच्या बाहेर. मित्रांनो, असे म्हटलं जातं आहे की जे लोक इथे येतात ते सावल्या शेठ यांना आपला व्यवहार किंवा धंदा जे म्हणतात त्याला आपण कारभार करतो, त्यांना आपला हिस्सेदार बनवते. आणि तेथील काही रक्कम श्री सावल्या शेठ या मंदिरामध्ये चढवल्या जाते, असे येथील मान्यता आहे. आणि मित्रांनो, या सावल्या शेठ मंदिरामध्ये म्हणजे महिन्याला किंवा हप्त्याला असे म्हटलं जाते की करोडो रुपयाचे या जे सावल्या शेठ महाराज यांची दानपेटी आहे, येथील करोडो रुपयांचे दान इथे चढवल्या जाते महाराजांच्या मंदिरामध्ये, सावल्या शेठ मंडपामध्ये. आणि तुम्ही मंदिर पाहू शकता मित्रांनो, खूप असं मंदिर सुंदर आहे. तसेच मित्रांनो, इथे बाहेर दगडाचे किंवा मातीचे घर बनवले जातात. मी पण छोटंसं घर बनवलं.
आणि हे बाहेर भिंतीवर कोरीव काम केलेल्या सुंदर अशा मूर्त्या यांचे दर्शन घेऊन आपण आता पुढे जाणार आहोत मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. तर व्हिडिओला पण सबस्क्राईब करू शकता मित्रांनो. तर भेटू मित्रांनो पुढल्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम, जय श्री